नवी मुंबईमध्ये गेला आठवडाभर आहे तो पाऊस सुरू आहे आणि याचा सर्वात मोठा फटका हा नवी मुंबईतल्या झाडांना बसलेला आहे। तुम्ही पाहता की या ठिकाणी सानपाडा येथे गाडीवरती आहे ते हे झाड पडलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गाडीचं आहे ते नुकसान झालेलं आहे। ही जर आपण घटना जर पाहिली गेल्या 6-7 दिवसामध्ये नवी मुंबईमध्ये जवळपास 80च्या वर आहेत ते झाड आहेत ते पडलेले आहेत आणि त्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर रहदारी सुद्धा काही ठिकाणी बंद झालेली आहे। आपण जर मुख्य कारण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेचा जो उद्यान विभाग आहे त्या उद्यान विभागाच्या माध्यमातून झाडांची छाटणी आहे ती वेळेत केलेली नाहीये, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही झाडं वाढलेली आहेत आणि झाडं वाढल्यामुळे त्यांच्या फांद्या पूर्णपणे रस्त्यावरती आलेल्या आहेत आणि जोरदार हवा आल्यामुळे त्याचा फटका हा झाडांना बसतोय आणि फांद्या न तोडल्यामुळे, फांद्या वेळेत न कापल्यामुळे झाडं आता उन्मळून पडू लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचं आहे ते नुकसान होऊ लागलेलं आहे। सुदैवानं आहे ते या झाड जे पडलेलं आहे त्याच्यामध्ये अद्याप कुणाला जीवितहानीही झालेली नाही। मात्र महानगरपालिकेचा उद्यान विभागाचा भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे। काय म्हणा सर, किती मोठ्या प्रमाणामध्ये झाडं इथं पडलेली आहेत? नमस्कार, मी वृक्षमित्र म्हणून गेली 25 वर्ष नवी मुंबईत कार्य करत आहे। महत्वाचं म्हणजे ह्या झाडांची छाटणी हा प्रकार होत नाही आणि छाटणी केली तर ती रस्त्याच्या बाजूने केली जाते, त्या बाजूने त्या झाडाला वजन राहतं। वजन राहिल्यामुळे ते पूर्णपणे झाड पडलं जातं आणि झाड पडल्यामुळे इथे नुकसान होतं, मनुष्यहानी होती। हे जीवितहानी इथे या ठिकाणी नाही झाली म्हणून हे भाग्य आहे, परंतु जवळजवळ 40-50 झाडं ही कोलमडलेली आहेत। ह्याची योग्य वेळी दखल घेऊन म्युन्सिपाल्टीने ही छाटणी करावी लागते आणि ही यावर्षी छाटणी झालेली नाही। अजून धोकादायक झाडं आहेत की ती लोकांना जीविताला हानी देऊ शकतात। मला एवढंच सांगायचं आहे की याच्या पुढे जीवितहानी होऊ नये म्हणून झाडांची छाटणी करा, नक्कीच लोकांचे जीव वाचले जातील। नक्कीच आपण पाहतो की जर महानगरपालिकेने अजूनही महानगरपालिकेला वेळ आहे, जी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं वगैरे त्याच्या फांद्या लांब आहेत त्यांची छाटणी जर केली तर मात्र अशा पद्धतीने झाड उन्मळून पडण्याच्या घटना या घडणार नाहीत। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।